स्वागत है आपका बी न्यूज नेशन में। मैं हूं आबिद हुसैन शेख। महाराष्ट्र में जातीय संघर्ष की आग में चलते राज्य मार्गों पर चक्का जाम। पिछले 2 दिन पहले महाराष्ट्र के भीम गोरे गांव में पेशवा के साथ अंग्रेजों की फौज में दलितों की बड़ी तादाद मिलकर लड़ाई लड़ी थी, जिसमें पेशवाओं को हार सहनी पड़ी। इसी की याद में दलित 200 साल के जश्न समारोह में पहुंचे थे, जिसके चलते मराठों ने दलितों के साथ जातीय संघर्ष पर उतर आए, जिसमें एक दलित युवक की संघर्ष में मौत हुई। इसी को लेकर पूरा महाराष्ट्र अब जल रहा है। महाराष्ट्र बंद मनाने का दलितों ने निर्णय लिया है। इसी को लेकर पूरे प्रदेश में 144 धारा लागू है, जिसको लेकर धुलकेड़ ग्राम पंचायत अध्यक्ष ने सीएम फडणवीस को आग्रह करते हुए मामले को सुलझाने की बात की। सुरेश गौड़ रामचंद्रगौड़ पाटील ग्राम पंचायत अध्यक्षರು ಧುಳಕೇಡ ತಾಲೂಕಾ ಇಂಡಿ ಜಿಲ್ಲಾ ಬಿಜಾಪುರ। ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಮೊನ್ನೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಭೀಮಾ ಕೋರೆಗಾಂವದಲ್ಲಿ ಸವರ್ಣೀಯರ ನಡುವೆ ಹಾಗೂ ದಲಿತರ ನಡುವೆ ಒಂದು ಸಂಘರ್ಷ ಆದ ಕಾರಣ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಬಂದ್ಗೆ ಕರೆ ನೀಡಿದ್ದಕ್ಕಾಗಿ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಮ್ಮ ಧುಳಕೇಡ ಗ್ರಾಮ ಗಡಿ ಗ್ರಾಮವಾಗಿದ್ದರಿಂದ ಎಲ್ಲ ಬಸ್ಸುಗಳು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದ ಕಾರಣ ಪುನಃ ತಿರುಗಿ ಬಂದು ಧುಳಕೇಡ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಸಾಲುಗಟ್ಟಿ ಬಸ್ಸುಗಳು ನಿಂತಿವೆ। ಇವತ್ತಿನ ದಿನ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಪ್ರಯಾಣಿಕರಿಗೆ ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ ಈ ಬಂದಿನಿಂದ ತೊಂದರೆಯಾಗಿದೆ। ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ತೊಂದರೆ ಅನುಭವಿಸುವಂತಾಗಿದೆ। ತಕ್ಷಣ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸರ್ಕಾರ ಇದರ ಬಗ್ಗೆ ಹೆಚ್ಚಿನ ಗಮನ ವಹಿಸಿ ಇದಕ್ಕೆ ಪರಿಹಾರ ಕಂಡುಕೊಳ್ಳಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ಮನವಿ ಮಾಡಿಕೊಂಡು ನನ್ನ 2 ಮಾತು ಮುಗಿಸುತ್ತೇನೆ। कर्नाटक से महाराष्ट्र जाने वाली वाहन बंद की वजह से धुलकेड़ में रुकी हैं, जहां से महाराष्ट्र शुरू होता है। यात्री परेशान हैं। ये बंद कल रात तक चलेगा। इसको लेकर बीच रास्ते में फंसे लोग अपने घर पहुंचने को लेकर चिंता में हैं। और खबरों के लिए देखते रहिए बी न्यूज नेशन।